जन्माष्टमी आणि मुखाष्टमी म्हणजे दहीहंडीचा असा एकत्रित हा एपिसोड असणार आहे। आणि आज संध्याकाळी आपण जाणार आहोत प्रदीप सावंत यांच्या घरी, ओझरम पिंपळवाडी या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांचा मांड असतो आणि उद्या त्यांची दहीहंडी असणार आहे। तर संपूर्ण कार्यक्रम बघूया कशा प्रकारे येतो आणि अधिक माहिती त्या ठिकाणी जाऊन आपण घेऊया। तर आता मी चाललो ओझरमला, ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण या कार्यक्रमाचा मस्त असा आनंद घेऊया। आणि आता आपण आलो आहे प्रदीप सावंत यांच्या घरी। आता आपण आलो आहे प्रदीप सावंत यांच्या घरी, ओझरम पिंपळवाडी या ठिकाणी। तर त्यांच्या घरी असलेला मांड गोकुळाष्टमीचा। तर आता आपण आहोत ओझरम पिंपळवाडी या ठिकाणी प्रदीप सावंत यांच्याकडे। नमस्कार, आम्ही तुमचा मांड बघायला आलो। म्हणजे आपल्या गावाकडे ही कोकणात जी आपली परंपरा आहे, तर तुमच्याकडे किती वर्षापासून चालू आहे साधारण? आमच्याकडे आता किमान हे आता 8वी पिढी चालू आहे। 8वी पिढी तुमची ओझरम मध्ये 8वी पिढी। आणि तुम्ही मूळ कुठचे? मूळ आसरोंडी। आसरोंडीचे सावंत। ओके, मग तुमची आता जवळपास 8 पिढ्या ओझरमला झाल्या आणि तुमच्याकडे दरवर्षी मांड असतो। आणि काय कार्यक्रमाचं स्वरूप कसं काय? कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे असं की जो पूर्वज आला त्यांनी जो आपला राटघाट बरोबर घेऊन आला, म्हणजे मान घेऊन आला, बरोबर, या लोकांनी मान तो दिलेला आहे। बरोबर, राण्यांनी। तुम्ही राण्यांचे भाचे? हा, बरोबर। मग तो आम्ही स्वीकारला आणि तो आतापर्यंत आम्ही सांभाळत आहोत। आमच्या यथाशक्तीप्रमाणे आम्हाला जशी त्यांची काही आलेल्या मंडळीची सेवा चाकरी करायला जमते त्याप्रमाणे आम्ही ती करतो। आणि ही पूजा साधारण तुमची कधी दुपारच्या आसपास होते ना? हा, दुपारच्या आसपास। आज दुपारी तुम्ही पूजा केली, आता रात्री भजन असणार। हो। आणि उद्या कार्यक्रम कसा असणार? म्हणजे उद्या सकाळी पूजा अर्चा करणार, महानैवेद्य दाखवणार। आता पण नैवेद्य दाखवून झालेला आहे। ओके, पण तो आता सुका नैवेद्य, उद्या महानैवेद्य म्हणजे भात वगैरे, दही भात वगैरे हे। बरोबर। आणि तो नंतर मग इथे आरती वगैरे करणार आणि आम्ही देवळात जाणार, लक्ष्मीनारायणच्या देवळात जाणार। तिथे जाणार गाराणी वगैरे होणार, नंतर भजन उभं होणार। भजन झाल्याच्या नंतर आम्ही 5 फेऱ्या मारणार काला खेळायला। बरोबर। तर काला खेळायच्या 5 फेऱ्या झाल्या की मग हांडी फोडणार। हांडी फोडून झाली की तदनंतर गाराणी होणार, काय तिथे प्रसादी होणार। नंतर मी आणि असलेली ही मुलं बाळ कोण ना कोणी येतात बरोबर, मग आम्ही विसर्जन घ्यायला नदीवर जाणार। म्हणजे साधारण दुपारपर्यंत तुमचं विसर्जन? हो, दुपारपर्यंत। आणि दरवर्षी तुमच्याकडे अशाच प्रकारे मांड असतो? हो, अशाच प्रकारे मांड। आता तुम्ही मूळ आसरोंडीचे बोललात ना, तर मग आता तुमचा इतिहास तुमच्या माहितीप्रमाणे कसा आहे? म्हणजे कसे काय तुम्ही इकडे आलात, तसं काय? हा, आता आम्ही आलो म्हणजे असं की पूर्वस्थिती ज्याप्रमाणे, जसं आता इथे माझे सख्खे मामा आहेत तसेच माझ्या पूर्वजाचे मामा होते। बरोबर। काय तसे त्यांनी भाच्याला आणलं। बरोबर। पण त्यांनी काय केलं, भाच्याला आणल्यामुळे भाचा आला, भाच्याने एक सांगितलं, मामा तुझे 4 आणे असतील तर 4 आणे तुझे तू घ्यायचे आणि मला थारा द्यायचा। ओके। मग मामा ऐके ना, मग ते काय झालं, 15 पैसे तेव्हाचे 15 पैसे। 15 पैशाच्या हिशोबाप्रमाणे तुझ्या काय असतील त्या जमिनीचा हिसाब घ्यायचा आणि मला कागदपत्र करून द्यायचा। कागदपत्रही अजून माझ्यावर ते मोडी अक्षराचे शाबीत आहेत। बरोबर, इतिहास आहे तुमच्याकडे। पाहिजे तर आताही तुम्ही हे मारून घेऊ शकता। हा, चालेल। तर मोडी लिपी दाखवा, कारण मोडी लिपी भरपूर वर्ष मी पण नाही, आता शोधायला नव्हे 2 दिवस पण जातील, तिने कुठे ठेवले। ठीक आहे, राहून दे, चालेल। आणि माझा पूर्वज आला तो रामा सावंत, त्यांची खुणा आहे ना तुमच्याकडे? त्यांची खुणा माझ्याजवळ आहे, देवाऱ्यात आहे ना? हा, देवाऱ्यात म्हणजे तांबण आहे त्याचं। ओके ओके। हा, अधिक देवाऱ्यामध्ये माझ्या भावानीचा फोटो वगैरे आहे। म्हणजे तुम्ही मूळ आसरोंडचे, आता तुम्ही सावंत। बरोबर। आणि तुम्ही आता अजूनही आसरोंडीला जाता? जातो। केव्हा जाता? लिंगेश्वर पावणादेवीची जी
यात्रा कुठची गाऊ देत मला, शिगमा गाऊ देत, दसरा गाऊ देत, सप्ताह गाऊ देत, दैगला गाऊ देत, कुठच्याही एका वार्षिकाला जातो आणि त्याचा जो काय आपला माझ्या येता शक्तीप्रमाणे मालमत्ता असेल तो देतो आणि येतो. ओके. आणि ते आसरोंडीत तुम्ही कुठची माहिती आहे तुम्हाला? हो, कुठचे? आमचं मूळ भाट पावनीवाडी. ओके, आसरोंडची. हा, अशा प्रकारे तुमचा पूर्ण इतिहास आहे. तर तुम्ही चांगली माहिती दिली. आणि तुम्ही आता तुमच्या देवाऱ्यात कुठे आहे? ते तामान आहे अजून जुनं? हा, जुनं तामान आहे. बघूया आपण ते पण बघूया. जुनी एक खुणा आहे त्यांच्याकडे पूर्वजांची, ती पण बघूया. हा त्यांचा देवार आहे, ही भवानी त्यांची. हा, भवानीचा मांड आहे इकडे. आणि हे तामान आहे ना. हे बघा इकडे बघा, जुन्या काळातले तांब्याचे मांड आहे. तामान म्हणतात. बरं. आणि याच्यावरती लिहिलंय रामा सावंत. हे तुमच्या पूर्वजाचं नाव? हा. ओके. तर अशा प्रकारे यांचा इतिहास आहे, रामा सावंत. मस्त. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल, चांगली माहिती दिली. मस्त. अशा प्रकारे यांच्याकडे मांड असतो दरवर्षी. तर आपण कोकणातला एक मांड बघितला, ओझरम गावचा, ओझरम तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील पिंपळवाडीचा मांड. आणि हा तुमचा किती, म्हणजे वाडीत किती घर आहे तुमच्या, आणि किती लोकांचा मांड आहे? सर्व लोकांचा तरी 55 लोक. म्हणजे इकडे दर्शनाला येतात सगळे? हो, सगळे. आता सोनार बिनार सगळे येऊन गेले. ओके. तर अशा प्रकारे पूर्ण पिंपळवाडीतला हा मांड आहे आणि सगळेजण इकडे येऊन आपला नमस्कार सांगतात देवाला. मस्त. आपण आलोय लक्ष्मीनारायण मंदिर पिंपळवाडी, आणि या ठिकाणी दहीहंडी बांधतात. म्हणजे आज इकडे धमाल आहे, पारंपरिक दहीहंडी. आणि इकडे तयारी चालू आहे आता. तर पहिल्यांदा आपण लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊया, मग इथल्या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया. इकडे आता दहीहंडीची तयारी चालू आहे. आणि हा सुंदर असा पिंपळ आहे, त्याच्यामुळे या वाडीला पिंपळवाडी असं नाव. आणि इकडे जोरदार तयारी चालू आहे. चला आता आपण कृष्ण आणायला चाललोय सावंत यांच्याकडे, प्रदीप सावंत. इकडची तयारी चालू आहे. आता आपण चाललोय प्रदीप सावंत यांच्या घरी, आणि तिकडून कृष्णाला घेऊन येणार आहेत आणि इकडे दहीहंडी फोडणार. सुंदर निसर्गरम्य अशी पिंपळवाडी बघतोय आपण ओझरममधली, आणि इकडे सुंदर अशी तयारी चालू आहे. आणि पारंपरिक दहीहंडी आपल्याकडे आपण बघतोय कोकणातली, आणि आपल्या चॅनलवरती आपण इतर दहीहंडी सुद्धा बघणार आहोत. तर ह्या एपिसोडमध्ये आपण ओझरम येथील पारंपरिक दहीहंडी, ओझरम पिंपळवाडी. आणि बघा प्रचंड मोठं असं पिंपळा झाड आहे, आणि जोरदार हवा आहे सध्या. मस्त वातावरण झालेलं आहे, थोडा पाऊस कमी झाला आहे. इकडे खाली बघा मस्त भात शेती, हिरवगार निसर्गरम्य कोकण. तर सगळेजण
प्रदीप सावंत यांच्या घरी चालले कृष्णाला आणायला. इकडे बघा ना विहीर आहे आणि मस्त पाणी आहे. निसर्गरम्य कोकणातील आपण कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा कार्यक्रम बघणार आहोत. मस्त आजूबाजूला शेती बघा अप्रतिम. पावसाचं वातावरण पूर्ण तयार झालेलं आहे. पाऊस येणार वाटतं तर बघा. इकडे मोकळा आहे, इकडे पाऊस आहे. मस्त भात शेतीमध्ये चाललोय प्रदीप सावंत यांच्या घरी. इकडे बघा वेगवेगळे वेल आहे तिकडे. पाऊस येतोय. आणि पावसाचं आगमन पुन्हा एकदा झालेलं आहे. मस्त वातावरण झालं एकदम. असा महाराजा ती पावन तू करून घे महाराजा. असलेल्या वाडीतल्या सगळ्या जनते रेते महाराजा. त्याचा पालन पोषण करणार असंच महाराजा. त्याप्रमाणे पालन पोषण केलंच महाराजा. त्याप्रमाणे पालन पोषण करण्यास सामील हो महाराजा. प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना जो काय असतील महाराजा मनोकामना सामील हो. असंच वर्षानुवर्ष आनंद करून घे रे महाराजा. गोपाळ कृष्ण महाराज की जय. आपण प्रसाद काय प्रसादी मालपोळ्याची प्रसादी. मालपोळी मालपो म्हणतो. काहीतरी दे ना खाऊ. घेतले एक नारळ घे रे. आता आपली आरती झालेली आहे. आता कृष्णाला घेऊन मंदिराकडे जाणार. लक्ष्मीनारायण मंदिराकडे. आता कृष्णासाठी मंडपी बांधले. पुन्हा गणपतीत पण मंडपी. हो आता विसर्जनची फुलं काढतात.
अरे कोणती घे पायात नाही पूजा म्हणजे खाली अंडो पडायचो पाऊस छत्री
जीवन मानसकार्य आरंभला दयानीचा त्याप्रमाणे तुला बाबा एक झाला आणि 5 मना ठेवलेले आहे पाहून करून संभाळ ठेव आणि बाबा आनंदात कार्य पार पडून दे ही तुमच्या जगाला पाहणार आणि आता आपल्याबरोबर आहेत ओझरगाव गावचे सुपुत्र ऋषिकेश राणे आणि त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलचं नाव काय? कोकणी मालवणी सुगरण फॅमिली. नक्की बघा आणि मस्त मस्त व्हिडिओ असतात त्यांचे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या. आपल्या सगळ्या कोकणातल्या युट्यूबर्सना सपोर्ट द्या. ते चांगले चांगले कंटेंट तयार करतात. आता ते किती वर्षांनी येईल? किती वर्षांनी? 30 वर्षांना गोकुळाष्टमी 30 वर्षांनी 30 वर्षानंतर गोकुळाष्टमी मंडळी इलंय गावात. ओके, स्पेशल गोकुळाष्टमीसाठी इल्ले आणि आता इकडे दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे हळूहळू. इकडे आता उभ्याने वारकरी भजन आहे. दहीहंडीसाठी पाऊस आलेला आहे. जोरदार चाललेला आता दहीहंडी.
अशा प्रकारे दहीहंडी पडून झालेली आहे आणि दहीहंडीनंतर मंदिरात फुगड्या चालू झाल्या. प्रसादी बनते, इकडे प्रसादी चालू आहे. तिकडे फुगड्यांची तयारी पण चालू आहे.